नांदेडच्या मुदखेड तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे। वीज कोसळल्यामुळे एका शेतकऱ्याच्या गोट्यासह 4 गायीचा दुर्दैवी मृत्यू झालाय। या घटनेत शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं असून त्याच्यावर आभाळच कोसळला आहे। पाहूया या घटनेची सविस्तर माहिती। ही दृश्य नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील डोंगरगाव येथील आहेत। रविवारी रात्री मुदखेड तालुक्यासह परिसरात विजांच्या कडकडाटासह रिमझिम पाऊस झाला। याच दरम्यान डोंगरगाव येथील शेतकरी किसनराव व्यवहारे यांच्या शेतातील गोठ्यावर अचानक वीज कोसळली। ही वीज इतकी पॉवरफुल होती की काही क्षणातच संपूर्ण गोठा पेटून खाक झाला। या दुर्दैवी घटनेत गोठ्यात बांधलेल्या 4 दुभत्या गायी आणि 2 वासरं जळून खाक झाली। धुरांचे लोट आणि आगीची भीषणता पाहून परिसरातील शेतकरी मदतीसाठी धावले, मात्र तोपर्यंत सारं काही संपलं होतं। या आगीत गोठ्यासह ठिबक सिंचन संच, फवारणीचं साहित्य, जनावरांसाठी ठेवलेला चारा आणि इतर साहित्यही जळून खाक झालं। या घटनेत शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे। या घटनेमुळे किसनराव व्यवहारे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। शासनाने तात्काळ मदत करावी अशी मागणी ते करत आहेत। एका क्षणात होत्याचं नव्हतं झाल्याचं दुर्दैवी चित्र आपण पाहिलं। या घटनेमुळे शेतकरी किसनराव व्यवहारे याच्यावर मोठे संकट कोसळलं आहे। अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये सरकारकडून तातडीने मदत मिळणं गरजेचं आहे।